नमस्कार मंडळी, मी साक्षी पाटील तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन असल्या कारणाने संपूर्ण चैत्यभूमी गजबजलेली आहे. त्यांच्या अन्वयाने आपल्यासोबत सध्या एक युट्यूब चॅनलचे काही कार्यकर्ते आहेत, गायक आहेत आणि वेगळ्या पद्धतीने ते भीमगीतं लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा मानस आहे. शिक्षणाच्या नावाखाली चालली आहे लूट. अरे श्रीमंताला करामध्ये मिळते मोठी सूट. डोनेशनच्या नावाखाली मिळते ऍडमिशन. अरे बापाच्या बजेटची झाली वाईट कंडिशन. गल्ली गल्ली भरला आहे शिक्षणाचा बाजार. डिग्रीवर डिग्री तरी तरुण बेरोजगार. रोजगाराचा प्रश्न आम्हा समजत का नाही. अरे स्पर्धेच्या दुनियेत आम्ही धावत का हाय. माझं नाव MC सोशलिस्ट स्टेज नेम आहे आणि खरं नाव आहे सागर सविता धनराज. तर आम्ही चळवळीत एक नवा फॉर्म घेऊन आलेलो आहोत, ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं चळवळीला खूप मोठी परंपरा आहे. ज्याच्यातून एक विद्रोही गाणी सादर करणं, त्याच्यातून लोकांना प्रेरणा देणं, ही खूप मोठी परंपरा आहे. वामनदादा कर्टक असतील, शाहीर अण्णाभाऊ साठे असतील, अमर शेख असतील, या सगळ्यांनी खूप मोठी परंपरा ती चालवली आहे. पण त्या परंपरेचा भाग म्हणून आजच्या तरुणाईला काहीतरी वेगळं कनेक्ट होणार, जे तरुणाई सातत्याने ऐकते, पण त्या ऐकण्यामध्ये कंटेंट चळवळीचा नाहीये. त्या ऐकण्यामध्ये कुठेतरी दारू आहे, बाटली आहे, बाई आहे, आणि हे खूप चुकीच्या प्रकारे रॅपला आज फॉर्म केलं जातं भारतामध्ये. तर कुठेतरी जो रॅप फॉर्म आहे, जो विद्रोही फॉर्म आहे, तर त्या फॉर्मला खऱ्या अर्थानं चळवळीत आणणं खूप गरजेचं आहे. म्हणून आम्ही नवसांस्कृतिक पर्याय म्हणून आज आम्ही खऱ्या अर्थाने इथं आलेलो आहोत. आणि आम्ही तरुणाईंमध्ये संस्कृती असेल, त्यानंतर बाबासाहेबांना वंदना असेल, सावित्रीमाईला वंदना असेल, किंवा इथल्या तरुणाईला एक जागृत करण्यासाठीची गाणी असतील, हे सगळे आम्ही या रॅप फॉर्म मध्ये घ्यायचा प्रयत्न करतो आहे. रॅप लिहिण्याचं काय प्रोसेस आहे? फक्त हा रॅप लिहितो? मी लिरिकिस्ट आहे, त्यामुळे मी लिहितो. तर बऱ्याचदा फक्त राईम जोडणं म्हणजे रॅप नसतं. तर रॅप खऱ्या अर्थानं इथल्या कष्टकरी जनतेची भावना, वेदना त्याच्यामध्ये येणं, हे खऱ्या अर्थानं रॅप असतं. त्यामुळे आज आपण बघतो की बऱ्याचदा काहीतरी शब्दाला शब्द जोडणं म्हणजे रॅप या प्रकारे आज प्रेझेंट केलं जातं, किंवा काहीतरी एक फ्लो फास्ट घेणं म्हणजे रॅप. असं नाहीये. खऱ्या अर्थानं रॅपमध्ये इथल्या कष्टकरी जनतेची, इथल्या जे ह्या देशाला उभारतात त्या जनतेची वेदना, त्या जनतेची संवेदना, त्या जनतेची भावना त्याच्यामध्ये येणं खूप गरजेचं आहे. आणि ते खऱ्या अर्थानं रॅप असतं, जे अमेरिकेमध्ये सुरू झालेलं आहे. तर तेच आम्ही भारतामध्ये एका वेगळ्या अर्थानं इथल्या चळवळीला एक प्रेरणा देण्यासाठी घेऊन आलेलो आहोत. भीमगीतांमध्ये पहिल्यांदाच रॅप हा फॉर्म येस नक्कीच. येस नक्कीच. आज आपण जर बघितलं तर आजच्या तरुणाईला सगळ्यात जास्त अपील होणारा जर कुठला आर्ट फॉर्म असेल तर तो आहे रॅप. आज आपला म्हणजे गल्ली गल्लीत प्रत्येक मुलगा हा, प्रत्येक मुलं मुली ही रॅप ऐकत असतात, रॅप गात असतात. पण आज आपण जर बघितलं तर रॅप ही काहीतरी कोणाला शिवीगाळ करणं, कोणाच्या तरी आई बहिणीवर शिव्या घालणं, या प्रकारचे रॅप आजकाल होत असतात. पण मूळ जर आपण रॅपचं बघितलं तर हिस्टॉरिकली रॅप हा नेहमीच कष्टकऱ्यांचा आणि पिचलेल्या लोकांचा विद्रोहाचं प्रतीक म्हणून रॅप आलेला आहे. रॅपची सुरुवातही त्या प्रकारे झालेली आहे. आम्हीही त्याच प्रकारे रॅप लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करतोय. रॅप त्याच्या ओरिजिनल फॉर्म मध्ये, रॅपचं ओरिजिनल जे इसेन्स आहे तो लोकांपर्यंत नेणं आणि आपली कष्टकरी जनतेची हे आपल्या म्हणजे भीमगीतांमध्ये रॅप पहिल्यांदाच आणतोय. तर हो, कारण आपल्या बापाने आपल्यासाठी जे केलेलं आहे ते लोकांपर्यंत नवीन फॉर्म मध्ये गेलं पाहिजे. येणारी पिढी आहे त्यांच्यापर्यंत आपली गीतं गेली पाहिजेत, आपले साहित्य त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे. त्यासाठी आम्ही हा फॉर्म निवडलेला आहे. तुम्ही त्यांच्यासाठी काही दोन वेळी भीमाच्या नावानं आता लढूया एकीनं, समतेचं सपानं आपण करूया साकार. मंडळी, आपण पाहिलं की चैत्यभूमीच्या परिसरात आणि एकूण शिवाजी पार्काच्या परिसरात खूप मोठ्या प्रमाणात जनतेचा समुदाय एकत्र आलाय. आणि आपण पाहिलं की एक युट्यूब चॅनल, एक तरुण मुलं सगळे एकत्र येऊन युट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक नवीन रॅप फॉर्म सगळ्यांसमोर आणतायत आणि अगदी सगळ्यांचा त्याला खूप उत्तम प्रतिसाद आहे. साक्षी पाटील, लोकल 18, मुंबई.